माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 32 इंच 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची संपूर्ण शिलाई करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर हे सर्व पार्ट मी अशा पद्धतीने मागच्या साईडला ही डिझाइन तयार करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर बाहेरनं मी अशा पद्धतीने ही सुंदर अशी डिझाइन तयार करून घेतली। हे सर्व पार्ट मी रेडी करून घेतले। त्याच्यानंतर मग प्रिन्सेस कटचे पार्ट हे सुद्धा मी अस्तर जोडून आणि सर्व बाजूंनी शिलाई करून एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घेतली। त्याच्यानंतर मग आपल्याला हे पार्ट अशा पद्धतीने बरोबर अशा समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला त्यांची शिलाई करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग मी हे पार्ट बरोबर एका साईडचे एका बाजूला आणि दुसऱ्या साईडचे दुसऱ्या बाजूला ठेवून घेतले आणि त्याच्यानंतर मग आपल्याला शिलाई करायची आहे। तर मी अशा पद्धतीने आधी एकदा चेक केलं आणि त्याच्यानंतर मग दोघंही कोणे बरोबर एकमेकांवरती ठेवून आणि शिलाई करून घेत आहे। तर अगदी परफेक्ट आलेले आहेत। त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची जेणेकरून शिलाई उसवली जाणार नाही। त्याच्यानंतर मग आपल्याला क्रॉस पट्टी जोडून घ्यायची। तर क्रॉस पट्टी थोडी 5 इंच पुढच्या बाजूला मी एक्स्ट्रा सोडली आणि मग क्रॉस पट्टी आपल्याला जोडून घ्यायची। त्याच्यानंतर तिच्यावरती सुद्धा आपल्याला लगेचच दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। दाब शिलाई देऊन झाल्यानंतर पुढच्या बाजूला जो काही तिरका भाग असेल तो सरळ रेषेत कट करायचा आणि त्याच्यानंतर मग इथं आपल्याला आय हुकसाठी शिलाई मार्जिन सोडून आणि कमरेचा चौथा भाग त्याच्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मोजून घ्यायचं आणि एक्स्ट्राचा जो काही भाग असेल तो अशा पद्धतीने तिरकस कटिंग करून घ्यायचा। तर कटिंग करायच्या आधी कपडा मागे पुढे होऊ नये याच्यासाठी मी आधी शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर मग एक्स्ट्राचा भाग कट केला। त्याच्यानंतर दुसरा पार्ट सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे। तर बघू शकतात दुसरा पार्ट सुद्धा मी अगदी हळूवारपणे जोडून आणि त्याच्यावरती डबल शिलाई मारून घेतली। तर मी हे दोघंही पार्ट तुम्हाला मुद्दामून दाखवलेले आहेत। त्याच्यानंतर क्रॉस पट्टी 5 इंच पुढे एक्स्ट्रा सोडली आणि जोडून घेत आहे। तिच्यावरती सुद्धा दाब शिलाई देऊन घेतली आणि 27 इंच कमर आहे। तर कमरेचा चौथा भाग येतो 5.5 इंच आय हुकचं शिलाई मार्जिन सोडून आणि कमरेचा चौथा भाग म्हणजे 5.5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन सेम ज्या पद्धतीने पहिला पार्ट आपण तयार केला सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट सुद्धा मी तयार करून घेतलेला आहे आणि शिलाई मारून आणि एक्स्ट्राचा भाग कट केला। मुंड्यामध्ये अजिबात कट केला नाही परंतु खालच्या बाजूला तिरकस धाग्यात कट केलं। त्याच्यानंतर दोघंही पार्ट बरोबर चेक केले आणि जो काही थोडाफार भाग कमी जास्त असेल तो मी कट केला। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला हुकपट्टी जोडून घ्यायची आहे। तर 1.5 इंचाची हुकपट्टी घेतली, खालच्या बाजूला फोल्ड केली आणि वरच्या बाजूला सुद्धा फोल्ड करून घेतली कारण गळ्याला आपण आधीच शिलाई करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर ती सुद्धा मी आतमध्ये फोल्ड केली आणि परत मी डबल फोल्ड करून आणि तिच्यावरती शिलाई मारून घेत आहे। तर इथं तुम्ही हात शिलाई सुद्धा करू शकतात। गळ्याला पायपिंग न करता अस्तर ज्या पद्धतीने आपण बाही पलटवतो ते सेम त्या पद्धतीने शिलाई करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला आयपट्टी जोडून घ्यायची। तर आयपट्टीला मी आधी अस्तर ब्लाउज पीसला अस्तर जोडून घेतला आणि त्याच्यानंतर मग ती अस्तरच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून आणि तिच्यावरती दाब शिलाई देऊन घेतली। त्याच्यानंतर मग आपल्याला आय कुठे बनवायचे आहेत हे खडूच्या साहाय्याने आपल्याला खुणा करून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आणि मग आपल्याला ते छोटे छोटे आय बनवून घ्यायचे आहेत। तर इथं तुम्ही सुई धाग्याच्या साहाय्याने सुद्धा आय तयार करू शकतात परंतु मी साध्या मशीनने त्रिकोणी असे छोटे छोटे बॉक्स तयार करून घेतले। तर हे 5 किंवा 6 जितकं अंतर असेल तितकं बरोबर माप टाकून आणि मग ते बनवून घ्यायचे। त्याच्यानंतर तिथं सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची जेणेकरून शिलाई उसवू नये। नंतर दोघंही पार्ट बरोबर अशा पद्धतीने चेक करून घेतले आणि त्याच्यानंतर मग मागची साईड ठेवून आणि बरोबर शोल्डर जोडायच्या आधी ते सुद्धा आपल्याला हे पार्ट चेक करून घ्यायचे।
जो काही थोडाफार भाग मागे पुढे असेल तर तो सरळ रेषेत आपल्याला कट करायचा। असं केल्यामुळे काखेतील भाग खाली वरती होत नाही। त्याच्यानंतर मग आपल्याला शोल्डर दोघंही बाजूंचे शोल्डर आपल्याला गळ्याकडे डबल शिलाई मारून घ्यायची आणि दोघंही बाजूंचे शोल्डर जोडून घ्यायचे आहेत। शोल्डर जोडून झाल्यानंतर ते आपल्याला सरळ रेषेत तर दोघंही बाजूंचे शोल्डर जोडून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला सरळ रेषेत कट करून घ्यायचे आहेत। बाही जोडायच्या आधी आपल्याला अशा पद्धतीने चेक करायचे। बघू शकता तर सरळ रेषेत मी आधी शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर मग एक्स्ट्राचा जो काही भाग असेल तो कट केला। दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने। त्याच्यानंतर मग आपल्याला दोघंही बाजूंच्या शोल्डर पट्ट्या बरोबर एका मापात आहेत किंवा नाही हे चेक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे। तर बाही जोडायच्या आधी अशा पद्धतीने बाही सुद्धा चेक करायची आणि मध्य सेंटर काढून घ्यायचा। त्याच्यानंतर मध्य सेंटर बरोबर शोल्डर वरती ठेवायचा आणि त्याच्यानंतर मग हळूवारपणे आपल्याला बाही जोडून घ्यायची। जी काही थोडीफार बाही उरली तर ती आपण नंतर कटिंग करू शकतो। त्याच्यानंतर इकडच्या बाजूला बरोबर तिथं डबल शिलाई मारून आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा जोडून घेतली आणि तिच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। सेम ह्याच पद्धतीने दुसरी सुद्धा बाही आपल्याला जोडून घ्यायची। तर तिचा सुद्धा मी अशा पद्धतीने चेक करून आणि मध्य सेंटर काढून घेतला आणि जी काही आपण खोलगट बाजू असते ती पुढच्या बाजूला येईल ही काळजी घेत आपल्याला बाह्याबरोबर जोडून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने मध्य सेंटर पासून जेव्हा बाही जोडतो तेव्हा बाही काखेमध्ये खेचल्यासारखं होत नाही आणि अगदी परफेक्ट शोल्डर बरोबर येतं। त्याच्यानंतर लगेचच मी त्याच्यावरती सुद्धा डबल शिलाई मारून घेत आहे। तर दोघही बाजूंच्या बाह्या जोडून झाल्या। त्याच्यानंतर मग आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। तर फिटिंग करायच्या आधी अशा पद्धतीने बरोबर मी चेक केलं। कुठे कमी जास्त असेल तर आपण ते चेक करायचं। जर का थोडाफार भाग जास्त झाला असेल एखाद्या बाजूचा तर मुंड्यामध्ये आपल्याला एक लाईन इतका परत दाब द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला फिटिंग करायची। फिटिंग करायच्या आधी दोघंही एक दोन शिलाया ह्या पद्धतीने आपल्याला मारून घ्यायच्या आहेत। तर बघू शकतात मी सुरुवातीला एक शिलाई मारून आणि त्याच्यानंतर परत त्याच्याजवळ 5 इंचावरती एक शिलाई एक्स्ट्रा मारून घेत आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला फिटिंगची मापं टाकायची। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा काखेतील भाग बघू शकतात अगदी सरळ रेषेत आलेले आहेत। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने सरळ रेषेत पकडलं आणि त्याच्यानंतर मग शिलाई मारून घेत आहे। तर एका बाजूला थोडी बाही एक्स्ट्रा झालेली ती आपण नंतर कट करायची आहे। तर अशा पद्धतीने शिलाई करून त्याच्याजवळ परत 5 इंचावरती एक शिलाई डबल मारून घेतली आणि नंतर जी काही एक्स्ट्राची बाही आहे तर ती आपल्याला शेवटी कट करायची। इथं सुद्धा काखेतील दोघंही भाग अगदी सरळ रेषेत आलेले आहेत आणि दोघंही बाह्यांचे सेम याच पद्धतीने। तर बाही जोडायच्या आधी कोणती काळजी घ्यायची आणि शोल्डर जोडायच्या आधी कोणती काळजी घ्यायची या गोष्टी जर का आपण चेक केल्या तर काखेतील दोघंही भाग अगदी परफेक्ट येतात। त्याच्यानंतर जो काही तुमचा दंडघेर असेल छातीचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा आणि फिटिंग करून घ्यायची। जरी 32 साईज असली तरी दंडघेर कमी किंवा जास्त असू शकतो आणि कमर सुद्धा कमी किंवा जास्त असू शकतो। फिटिंगची मापं टाकून झाल्यानंतर आपला ब्लाऊज परफेक्ट अशा पद्धतीने तयार झालेला आहे। तर प्लीज मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि तुम्हाला ह्या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकतात। तर अशा पद्धतीने माझी शिलाई करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राईब करा।